येतं. आणखी एखाद्या देहामध्ये जर तुम्ही गेलात तर त्याला माहित नाही की हे गटार आहे, त्याला कळतच नाही. 6 नंतर तर त्याची रेंज जाते, टावरच काम करत नाही त्याचं. मग ते घरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि काही ज्ञान नाही कोठे. तुकाराम महाराज तुम्ही करता का? तर हो मी करतो. तुम्हालाही सांगतो. लोक म्हटले तुमचं डोकं पागल झालं. हे बघा, तुमची पत्नी अन्न करता मेली तरी तुम्ही परमार्थ करताय. दिवाळा निघाला ना तुमच्या घरचं दिवाळा. तुकाराम महाराज म्हटले बरं झालं दिवाळं निघालं. बरे झाले देवा, निघाले दिवा. आता मला कोणती पत्नी म्हणणार आहे का भंडारा डोंगरावरती जाऊ नका? आता कोणी मला म्हणेल का की गोराडेश्वर डोंगरावरती जाऊ नका? आता मी बिनधास्त भजन करणार. किती भजन करावं? एक वेळेचा प्रसंग आहे. तुकाराम महाराज सोंच्याला बाहेर गेले, बहिर दिशेला बाहेर गेले. आता कसं 12-12 हजार रुपये सगळ्यांना भेटले ना? जास्त भेटले पाहिजे. 7-12 तर इकडं मला माहित नाही, पण 12,000 भेटले. कशासाठी भेटले? शौचालय बांधण्यासाठी भेटले ना. शौचालय कुणासाठी? कुणासाठी? बकऱ्यांसाठी. सरकारला प्रश्न पडला होता का बकऱ्या कुठं जातील म्हणून? शुकांती काय लोक बाहेर जातात आणि बकऱ्या तिथं बांधतात. त्यावेळेस 12,000 भेटले नव्हते. तुकाराम महाराज बहिर दिशेला गेले आणि गेल्याच्या नंतर सोंच्याला बाहेर बसले आणि भजन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. भजन चालू आहे तुकाराम महाराजांचं. समोरून एक शास्त्री बुवा चालला होता, माळ जपत चालला होता. राम 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 राम. त्याची अशी नजर तुकाराम महाराजांकडे गेली. त्याला राग आला. ओ तुकाराम महाराज ना तुम्ही महाराज ना 2-2 माळा घालता ना, मग कळत नाही का तुम्हाला देवाचं भजन कुठं करावं? या अमंगल ठिकाणी, अपवित्र ठिकाणी देवाचं भजन करताय. त्या देवाचं नाव मंगलानांच मंगलम, मंगलापेक्षा मंगल आहे, पवित्रापेक्षा पवित्र आहे. आणि त्या देवाचं नामचिंतन इथं करता या घाणेरड्या जागेमध्ये. कळत नाही का तुम्हाला? तुकाराम महाराज म्हटले शास्त्री बुवा, कळतं मला. तुम्ही जे म्हणताय, तुमचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी देवाचं नामचिंतन करू नये, हे कळतं मला. पण काय शास्त्री बुवा, तुम्ही जे म्हणालात की कळत नाही का तुम्हाला, तर कळतं हो मला. पण काय करावं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. माझी वाणी मला अनावर झाली, ऐकतच नाही. शास्त्री बुवा म्हटले तुमची वाणी जर तुमचं ऐकत नसेल तर तोंड दाबून धरा. कधी कधी काय होतं, चांगल्या बैठकीमध्ये जर एखादा येडे येऊन विनाकारण बडबड करू लागलं तर शहाणे माणसं म्हणतात, एक तर याचं तोंड बंद करा, नाही तर याला इथून. बरोबर आहे नाही?
चांगले मित्र जर घरी आले आणि 2-3 वर्षाचं लेकरू खेळत खेळत आलं तर ते मित्राला सांगतो, मामा तुम्हाला माहिती आहे का काय, माझ्या मम्मी पप्पाचे जेवढं भांडण होतात ना तर त्या ठिकाणी पप्पा शिव्या देतात मम्मीला, तर मम्मी लाटणं घेऊनच मारते. तेवढ्या गडबडीत बाप त्या लेकराचं तोंड दाबणे हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणून शास्त्री बुवा म्हटले, महाराज तुमची वाणी अनावर होते ना, मग एक काम करा, काय तुमचं तोंड दाबून धरा. तुकाराम महाराज म्हटले, मी माझं तोंड दाबत नाही, तुम्हीच एक काम करा. म्हटले काय, तुम्हीच माझं तोंड दाबा. परमार्थाचा चमत्कार असा झाला, तुकाराम महाराजांच्या अंगातला संचार शास्त्री बुवाच्या अंगात शिरला आणि शास्त्री बुवाचे रोमांच सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू लागले. बोलावा विठ्ठल कारण या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालं ना. हो, कोरोनामध्ये भगवंताचं भजन करायचं होतं म्हणून कदाचित लॉकडाऊन झालं असेल आपल्याला घरामध्ये, पण आपण संसाराचं भजन करत बसलो. ज्या पत्नीची आपल्याला दिवसभराची कधी सवयच नाही, कारण हा डब्बा उचलला सकाळी 7ला की डायरेक्ट ड्युटीला जायचं, संध्याकाळी 7ला यायचं. याला माहीतच नव्हतं, याला एवढंच माहीत होतं की तिचं हा फक्त नाव शांती, फक्त नाव शांती आहे. घरामध्ये एक दिवस सुद्धा शांती नाही. हे कोरोनामध्ये कळालं आपल्याला. कोरोनात बऱ्याच गोष्टी कळाल्या. बऱ्याच मुलांच्या आया म्हणायच्या, बाई एकुलतं एक आहे माझं, त्याच्या लग्नात असं थाटामाटात लग्न करायचं, त्याच्या लग्नात घोडा लावायचा. कोरोनाने लावला वरमाय रुसायची, कुरुडईच नाही, पापडच नाही. घरी पापड झाला असा पापड. काही काही पोरं म्हटले, बाबा तुम्ही चालता का, माझं मी घेऊन येऊ. कोरोनामध्ये ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण भाग्यवान आहोत. महाप्रलय पाहिला, महापूर पाहिला, कोरोना पाहिला, त्याच्यानंतर डेल्टा पाहिला, डेल्टाचा आता चुलता पाहिला. अख्खी फॅमिलीच आणतो की काय इकडं काय माहिती. भाग्यवान आहोत आपण. सगळं पाहून झालं. आता फक्त त्या डायनासूरचे अवशेष पाहायचे आणि तो एकदा पाहिला डायनासूर समोर आला ना असा मरायला मुक्त आपण. भाग्यवान आहोत आपण. या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे माणसं कोरोनाने गेले नाहीत, भीतीने गेले. भीतीने माणूस लवकर जातो. डॉक्टरला विचारलं कितीचा स्कोर आहे, अहो फक्त 5चा स्कोर होता. एवढा मोठा केसरी पैलवान गेला. स्कोरनी गेला नाही, भीतीने गेला. भीतीने माणूस लवकर जातो. अमेरिकेमध्ये 2 कैद्यांना फाशीची शिक्षा झाली होती. डॉक्टर म्हटले, एरवी तर यांना मारणारच आहे फाशी देऊन, तर माझ्या ताब्यात द्या, मला एक रिसर्च करायचा आहे, शोध लावायचा आहे. डॉक्टरनी ताब्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी त्या कैद्यांना सांगितलं, हे बघा इथं एक नाग आहे, हा नाग तुम्हाला उद्या चावणार आहे आणि या नागाच्या दोषाने तुम्ही मरणार आहात, तुम्हाला फाशी देण्यात येणार नाही. नाग दाखवल्याच्या नंतर कैदी रात्रभर झोपले असेल का? नागा झोपले नाही, झोपले नाहीत ना कैदी. सकाळी उठले, त्यांच्या डोळ्यासमोर तो नाग तसाच होता. डॉक्टरने त्यांच्या चेहऱ्याला काळं कापड बांधलं आणि नाग दंश न करता डॉक्टरनी एक टाचणी घेतली डॉक्टरनी आणि त्याच्या पायाला टोचली. अर्थात तो 5 मिनिटात मेला कैदी.
5च मिनिटात मेला आणि मेल्याच्या नंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं. रिपोर्टमध्ये सुद्धा त्याच्या अंगात सापाचं विष सापडलं. म्हणून कोरोनाच्या रोगाच्या विषापेक्षा भीतीचं विष फार मोठं आहे. वा. भीतीने माणूस लवकर जातो. मग कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मरण कुणाला घालवता येत नाही हो, मरण कुणाला चुकवता येत नाही, पण मरणाची भीती चुकवता येते. मरणाची भीती चुकवता येते, ती नामचिंतनाने चुकते. मरण कुणाला घालवता येत नाही. एक दिवस आलो ना, एक दिवस जायचंच आहे. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपला मृत्यू सुद्धा जन्माला आला. जमलं. ज्या पहिला दिवस काही हरकत नाही. सदा नाम घोष करू हरी कथा. बरोबर ना, आपल्याला माहित नाही आपण कधी गचकणार आहे म्हणून. पट्टीचा पहिलवान असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कोरोनाच्या काळामध्ये तेही गेले हेही माहीत नाही ना आपण कधी जाणार आहे. म्हणून चला सदा नाम घोष करू हरी कथा. लोक म्हटले करतो, काही हरकत नाही. तुम्ही म्हटलात ना टाळ्या वाजवत वाजवतो, काही हरकत नाही. तुम्ही म्हणालात भजन करा, काही हरकत नाही. पण आम्हाला सांगा काय होतं या भजनाने, काय होतं टाळी वाजवल्याने. तर टाळी वाजवल्याने हे हाताचं सर्क्युलेशन होतं. शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. हाताचं सर्क्युलेशन झालं की ज्या ब्लॉकेज झालेल्या ज्या शिरा आहेत, ब्लॉक झाल्याच्या नंतर आपल्याला अटॅक येतो, त्या शिरा मोकळ्या होतात आणि अटॅक येत. आणि एक शास्त्रीय कारण आहे. दुसरं कारण असं आहे की ज्या भगवंताने आपल्याला हे दोन्ही हात दिलेत खंबीर, ते हात टाळी वाजवण्याकरता दिलेत. अर्थात अपघातामध्ये जर एखाद्याचा हात गेला, तो श्रीमंत असेल माणूस तर चांदीचा हात बसवेल, सोन्याचा बसवेल, आणखी एखाद्या धातूचा बसवेल, पण भगवंताने दिलेला हात त्याला परत बसवता येत नाही. म्हणून भजन करायचं, टाळी वाजवायची. जने हादी मदीला दान जीव आपल्याला दानामध्ये दिलाय. दान डोळा गेल्याच्या नंतर विचारा एखाद्याला डोळा देतो का किंमत काय, त्यावेळेस कळेल तुम्हाला डोळ्याची किंमत. तर भगवंताने दान दिलाय, दान, म्हणून त्याचं भजन करायचंय. लोक म्हटले भजन करतो, पण सांगा ना त्याने सुद्धा काय होतं. तर तुकोबराय म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. चित्त समाधान होतं. खऱ्या अर्थाने त्याची फार गरज आहे. माणसं मोठे होतात. मला सांगा कोणत्या पदावर गेल्यानंतर, काय मिळवल्याच्या नंतर माणूस स्थिर होतो. बोला ना, काय मिळवलं म्हणजे स्थिर होतो. अरे मरेपर्यंत माणूस स्थिर होत नाही. खऱ्या अर्थाने माणूस मरतो पण आशा शिल्लक राहते. माणूस गेल्यानंतर आपण म्हणतो की अरे बापरे, त्याला वाटत होतं त्याच्या पुढे त्याच्या डोळ्यात समोर हे व्हावं, त्याच्या डोळ्यात एकत ही काम झालं पाहिजे. ते म्हणजे माणूस मरतो, अपेक्षा संपत नाही. म्हणून चित्त फार चंचल आहे, ते अस्थिर आहे. त्याला स्थिर केलं म्हणजे त्या ठिकाणी समाधानता प्राप्त होते. काही माणसं पहा फार अस्तव्यस्त असतात मनाने. रस्त्याने चालले तर त्यांचा इतका उदास चेहरा कोणाचा नसतो. लोक म्हणतात मांजर आडवी गेली की कोणतं काम होत नाही, 10 पावलं तरी मागे चला. 100 मांजरा आडव्या गेल्या तरी काही होणार नाही. पण एखाद्या उदास माणसाचा चेहरा पाहिला की चांगले चांगले कामं होत नाही महाराज. म्हणून तेने सदा समाधान राहणं फार महत्वाचं आहे. आणि चित्त समाधानी राहत नाही. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये सांगू लागले, हे अर्जुना तू माहिती आहे या महासंग्रामामध्ये उभा आहेस. हो देवा. अरे हे कौरव तुझे चुलत भाऊ नाही, मग अरे हे तुझे वैरी आहेत. हे द्रोणाचार्य तुझे गुरु नाहीत, मग हे तुझे वैरी आहेत. ही धर्माची आणि अधर्माची लढाई आहे. अर्जुन ऐक,
अर्जुन म्हटला देवा तू सांगतोय आणि मी ऐकतोय, पण काय करावं? काय काय करिता मना परिणायके नारायणा, माझं मन मला साथ देत नाही, मन ऐकतच नाही. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, मर्कटस्य सुरापान. माकडापेक्षा माणसाचं मन चंचल आहे. माकडापेक्षा माकड कधी शांत बसत नाही. काही काही माकडं कीर्तनात शांत बसत नाही. आणि ज्याच्या त्याच्या बुद्धीची लेवल आहे, योग्यता आहे, मन कशावर जाईल सांगता येत नाही. एका बाईने आपल्या माहेरवरून एक बकरी आणली होती. नवीन लग्न झालं. पूर्वी कसं मुलीचं लग्न झालं की गाय दान दिल्या जायच्या, आता गायी राहिल्या नाही. बकरी दान दिली. बकरी बरोबर एक पार्सल आलं होतं. ते पार्सल जसं घरी आलं तेव्हापासून नवरा म्हणायचा, ए गंगे काय हे बोकड मला पार्टीसाठी दे. ती गंगी म्हटली काही झालं तर हे तुला मी पार्टीसाठी देणार. हे काय तुमच्या बापाचं आहे का? हे माझ्या बापाने दिलंय बोकड. साधं फुलपात्र हरू द्या. माहेरातून आलेलं लग्नात फुलपात्र वाटी, 2 दिवस भाकर नाही आला. मा बापा नव्हतं का दिलं? ते नाव टाकलं होतं त्याच्यावर. तिकून आलेलं असं म्हणतात, माहेरचं काळं कुत्र जरी भेटलं तर अभिमान वाटतो. हे बोकड आहे, मी नाही देणार तुम्हाला. पण तो दारुड्या होता आणि दारुड्याच्या नादी लागू नये. ते जर म्हटलं ना आम्हाला सप्ताहात येऊ देत नाही भाऊ, कार्यकर्ताच तू. सगळ्यांचे सत्कार तुझ्या हस्ते. ही तुळशीची माळ 7 दिवस काढू नको. तूच कार्यकर्ता आहे, मेन अध्यक्षच तुझे. मान देऊन टाका. नाही तर त्यांनी जर एखादी पिन काढली तर 7 दिवस गावात लाईट येत नाही. जनरेटर. आणि म्हणली मी देणार नाही. ते गेलं आणि गेल्याच्या नंतर रात्री 12:30 वाजता आलं. अंधार काळोख आलं. मित्राबरोबर पाठीवर टाकलं आणि घेऊन गेलं. रात्रभर पार्टी केली. रात्रभर. सकाळी 10:30च्या सुमारास जेव्हा त्याची उतरली तेव्हा तो घरी आला. पाहतो तर काय तेच बोकड वाट्यावरती उभं होतं. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. हे काय चमत्कार आहे. बायकोला आवाज दिला, गंगे ए गंगे बाहेर ये म्हणतोय ना, बाहेर आहे. ती म्हटली काय म्हणणं, काय म्हणणं, काय म्हणणं, काय म्हणणं, हे बोकड इथंच कस काय? ती म्हटली अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे काय? रात्री तुम्ही 12:30 वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळं कुत्र आई कुत्र्याची पार्टी खाल्ली. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. कोणतीही गोष्ट होण्याच्या अगोदर थोडी चौकशी केली पाहिजे, विचारलं पाहिजे. एक मामा असा गावातून चालला होता. गाव मामा कोणत्या घरी थांबायचा. अलीकडचे मुलं फार हुशार आहेत. गावातून चालला होता. त्या मामाने एका पोराला विचारलं, करे पाणी मिळेल का? पोरगं लय पुढचं होतं. ते म्हणलं मामा पाणी न देता मी तुम्हाला जर लस्सी दिली तर चालेल का? मामाला वाटलं बरं पोरगं धार्मिक दिसतं का काय, चालेल दे लस्सी. त्याने आणलं एका डबक्यामध्ये लस्सी. लस्सी एवढी भारी होती की मामाने गटा 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 पिऊन टाकली. मामा काय आणखी एक डबा आणू का? परत गेलो पळत घेऊनच आलो. पिलं परत. मामा असा गाव मामा होता, नुसता पंक्तीवर मामा. गाता वाजणार नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, पंगत चलन येतो. दुसरा डबा पेला आणि तिसरं पोरग डबा आणायला गेलं. मग तिसरा डबा आला आणि पिल्यानंतर मामाला जरा शंका निर्माण झाली. मग मामाने विचारलं, करे तुमच्या घरामध्ये कोणी लस्सी पित नाही का? मला 3 डबे दिली. ते म्हटलं आमच्या घरात फार लस्सी आवडते म्हणून तर केलती ना. मग एवढी उरली नाही म्हणे, कोणी पिलीच नाही का रे? आज त्याच्यात उंदीर पडला म्हणे. त्याला राग आला त्या मामाला. त्यांनी जे डबकं प्यायला आणलं होतं डबकं घेतलं आणि फेकून दिलं. पोरगं वरडतच मम्मीकडे गेलं, मम्मी बाथरूमला जायचं डबा फोडलं या मामाने. थोडं मनाला आवर घातलं, मनाला थोडा आवर घातला पाहिजे. मन फार चंचल, मन धावतच असते. बाबा सांगणारच आहे मी सगळे प्रमाण. आपल्याला जवळजवळ पाहुणे आता
पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे, थोडासा टाइम इकडं तिकडं होईल आणि तुम्ही मोठा सप्ताह ठेवा, सगळ्यांना चान्स मिळतो. मन एका ठिकाणी बसत नाही, मन धावत राहतं त्या ठिकाणी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात तेव्हा अर्जुन म्हणतात, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्योसु दुष्करम. हे कृष्ण, आहे मन फार चंचल आहे. किती चरणे शेळियाचे, धावणे वारियाचे, जळणे अग्नीचे, भलतेचे असो मन चंचल आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या चित्ताला, चंचल चित्ताला स्थिरता प्राप्त व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मग नामघोष केला ना, मग पाहायचं काम नाही. मग तेने सदा चित्ता समाधान, देहीच विदेही भोगू दशा. तुम्हाला माहिती आहे, माळशिरस या गावी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन चालू झालं, रामकृष्ण हरी, लोक गेले उठून, कीर्तनकार पण गेले. एक घोंगडीवाला तिथं बसला होता. का की महाराजांच्या पायाखाली त्याची घोंगडी होती. महाराज असं तसं भजन करत नव्हते. महाराज भजन करायला लागले की उड्या मारायची, नाचून भजन करायचे ना. घोंगडीवाला हुशार होता, एक उडी मारली की घोंगडी, दोन चार उड्यात घोंगडीवाला गेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा आनंद स्वर्गामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये मिळणार नाही. म्हणून भजन करायचे, सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. पहिलं चरण चालू आहे आपला. कॅमेरा फिरवा त्यांच्याकडे जरा. आणि कीर्तनाला येत असताना महिला मंडळ नवी साडी घालून येत जा बरं का. नवी साडी नाही तर एखाद्या दिवशी कपाटातला ढिगा अंगावर पडन तर जीव कोंडू कोंडू मारसा. कीर्तन सप्ताह हाच एक दिवाळी, हाच एक दसरा आहे आपल्यासाठी. लग्नाला नाही गेला तरी चालेल. इकडं महिला मंडळाकडं नाही तर लय शिव्या देतील कॅमेऱ्यावाले. मी आलेली माझ्याकडं कॅमेराच फिरेला नाही म्हणते. घ्या सर्वांनी वर हात घ्या. वाह 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 वाह. विठोबा रखुमाई, टाळी पकवाज आणि टाळ वाजवा टाळ क्या बात है. असा या भजनामध्ये आनंद आहे. एवढा आनंद की असं वाटतं की सकाळपर्यंत भजन करावं, एवढा आनंद आहे. खऱ्या अर्थाने कुणाला कशात आनंद, कुणाला कशात आनंद. कशाला कशाचं, कुणाला तरी लसणाचं मन. नाही, भाग बदलला तरी म्हणी बदलत नाही, हे फार महत्वाचं आहे. आनंद काहीला आता मोबाईलमध्ये फार आनंद. 10वीला गेला की मोबाईल पाहिजे, नाही दिला तर उगाच ते रुसून बसतं. आमच्या गावामध्ये एका ठिकाणी झालं की बापाने मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने विहिरीमध्ये उडी टाकली. महाराज मेलं ते. कुणाला कशात आनंद. त्या मोबाईलमध्ये एवढे व्यस्त आहेत मुलं. मोबाईल चांगला पण आहे, मोबाईल एवढा चांगला आहे की सकाळी उठल्याच्या नंतर, आता पूर्वीच्या महिला पहाटे पहाटे उठायच्या 4ला, अंगणामध्ये रांगोळी काढायच्या. आताच्या त्या ठिकाणी महिला सकाळी 8 नंतर उठतात. त्याचा बंब पेटतो ना, बंब पेटला चहा ठेवला मग म्हणतो उठण्या, मग ती उठते हळूहळू.
आता असं आहे. आता उठल्याच्या नंतर पहिला पूर्वी कसं फोटो बघायचे, घरामध्ये एखाद्या देवाचा फोटो असेल तर फोटोला वंदन करून मग दिवसाची सुरुवात. आता तसं नाही, आता झोपेच चापली तर इथे मोबाईल कुठे. मोबाईल चांगला नाही, चांगला आहे काही गोष्टींसाठी. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही हनुमान चालीसा लावा घरामध्ये. परिणाम एका महिन्यानंतर मला फोन करून सांगा, तुमच्या घरामध्ये हे जे लहान लहान लेकरं खेळतात ना, या लहान लहान लेकराच्या कानावरती सकाळी सकाळी हनुमान चालीसा पडली, ती एका महिन्यानंतर ते हनुमान चालीसा म्हणायला लागतील घरात. संध्याकाळी 6 वाजले, तुम्ही शेतातून घरी आलात, स्वयंपाक चालू 1 तास तुमचा तिकडं जाणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये कैवल्य सम्राट ज्ञानोबरायचा हरिपाठ लावा. एका महिन्यानंतर सांगा मला, तुमचे हे लेकर हरिपाठ म्हणायला लागतील. चांगला आहे मोबाईल, वाईट पण इतकाच आहे बरं का. मोबाईल घेतला एक जणांनी, मोबाईल घेतल्याच्या नंतर ती इंस्टाग्राममध्ये गेलं. इंस्टाग्राम एक ॲप आहे बरं का. इंस्टाग्रामला गेलं आणि त्यांनी तिथं एक फोटो पाहिला, इतका सुंदर फोटो होता तिचा. खाली नंबर होता, तो नंबर घेतला आणि व्हॉट्सअपला मेसेज केला. वा काय फोटो आहे, व्हेरी नाईस, खूप सुंदर फोटो आहे तुझा. इकडून पाठवल्याबरोबर तिकडून आलं थँक्स. जे थँक्स आलं, जे सुरू झालं मग कशी आहेस, जेवलीस का, गुड नाईट, शुभरात्री. सकाळी उठल्याच्या नंतर सुरुवात झाली की गुड मॉर्निंग. महिनाभर चाललंय असं. याने प्रपोज केलं, लग्नाला तयार आहेस का, ती म्हटली हो. एका महिन्यानंतर बापाच्याही लक्षात आलं, मुलाच्या बापाच्या, की हे कुठं तरी जमलेलं दिसतंय. बरं झालं म्हणे, आता पोरी भेटत नाही, यांनी जमवलं मनाने, नाही तो मला हुंडा द्यावा लागला असता, अशी परिस्थिती. मुलीच्या बापाला माहित होतं गिऱ्हाईक कसं आहे म्हणून तिकडचं. ते म्हटलं काय हरकत नाही, तिथं जमलं ना, जमून टाकू, करून टाकू. जमलं, लग्न जमल्याच्या नंतर लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या रात्री जेव्हा ती दूध घेऊन घरात आली, आता खेड्यापाड्यात दूध नसतं, बाजरीची भाकर गिळायचं का, नवीन असू नाही तर जुनी असू. ती दूध घेऊन घरामध्ये आल्याच्या नंतर याने एक ग्लास बाजूला ठेवला. कधीच फोनवर बोलले नाही, कधी प्रत्यक्षात भेटले नाही, फक्त ती चॅटिंग. पुरे आता तुम्हाला कसं सांगू मी. पहिलं ना बाबा ते पत्र पाठवायचे ना, तसं आता व्हॉट्सअपला पत्र पाठवता येतं. कधी समोरासमोर बोलले नाही, तिचा आवाज सुद्धा याने ऐकला नाही. आणि पहिल्याच रात्री फर्स्ट इम्प्रेशन, पहिल्यांदाच बोलला, हे बघ राणी, आपण उद्या फिरायला जाणार आहे, आणि फिरायला जाणार आहे पण तुझ्या मनाने बरं का, तू म्हणशील तिथं जाणार आहे, तू सांग ना आपण उद्या कुठं जायचं. ती राणी राहिली, पहिल्यांदाच बोलली, आपण आहे ना उद्या जम्मूतच मी लपिलायला जाऊ म्हटली. तुमच्या लक्षात आलंय ना गिराई. थोडस सांगितलेलं काय होतं, आता कधी कधी सांगून जमत नाही, प्रूफ पण पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. कधी कधी झालं ना, फोटोवर एक दाखवलं दुसरी दिली करून, असे कितीतरी गावामध्ये झालंय. सांगितलेलं थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. एका ग्रामपंचायतमध्ये लोकांनी सांगितलंय बघा, बहिर्देशाला शौचाला कोणी बाहेर बसायचं नाही, आपल्याला शौचालय आहे भेटलेले, त्यांनी आपल्या आपल्या शौचालयामध्ये जायचं, आणि बाहेर जर कोणी गेलं तर त्याला 5,000 रुपये दंड आणि 1 महिना जेल होईल. मीटिंग भरली होती, मीटिंग संपली, एक जणाने सगळं ऐकलं आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ते असं रोडला जाऊन बसलं, शौचालय रोडवर जाऊन बसल्याच्या नंतर तिथून पोलीसची गाडी चालली होती. त्या ठिकाणी पोलीस म्हटलं, याला आत्ताच सांगितलं ना बाहेर बसायचं नाही, किती खडतर गिरायकी म्हटलं. हे बसलं ना बाहेर, घ्या रे म्हटलं, 2 जण उतरा. पोलिसाला सांगितलं उतरा 2 जण, आणा त्याला टाका जेलमध्ये, मग कळेल त्याला. 2 पोलीस उतरले, ते बसलेलंच होतं. 2 पोलीस उतरले आणि त्याला धरायला लागले, म्हटले चल पोलीस स्टेशनला, उद्या तुला जेलमध्ये टाकतो, कोर्टामध्ये नेतो, इकडं नेतो तिकडं नेतो. ते येडं होतं पण थोडंसं हुशार होतं. ते म्हटलं, हे बघा, मला एकट्याला नेऊन तुम्ही काय करणार आहे, कारण कोर्टात किती वरडू सांगितलं तोंडाने, तर तोंडावर कोणी विश्वास ठेवतं का. कोर्ट काय म्हणतंय, कोर्ट काय म्हणते, यानं गुन्हा काय केला, हा गुन्हा केला, प्रूफ. म्हणून मला एकट्याला नेऊन काय करणार आहे, ते प्रूफ बरोबर घ्या म्हटलं. काही सिद्धांत फार महत्वाचे असतात, ऐकलं पाहिजे. बाप सांगताय ना बाळा असं नको करू, आपल्या कल्याणाचं आहे.
आपल्या कल्याणाचं आहे, सर्व सुखल्यालो कल्याणाचं आहे परमार्थामध्ये. चला कीर्तनाला. एरवी तर संसारामध्ये आपण 12ही महिने राहतो ना, किती कष्ट करतो संसारामध्ये. एक जण तर एवढं त्या ठिकाणी चिकाटीने संसार करायचं. मंदिरात जर गपचूप गेलं तर लाईट काढून आण, कोणाची चप्पलच आण. एका कीर्तनात मी सांगितलं जेवढं चांगलं चांगलं आहे तेवढं घेऊन जा. 10 जोड चोरी गेले चपलाचे. मग नंतर अलाउन्स करावं लागलं की बाबा याची चप्पल कोणी पण देत नाही. त्यांनी पाहिलं आता मी माझी 2,500 रुपयाची चप्पल आहे ती मी कालच घेतली. प्रत्येक कीर्तनात चप्पल जाते माझी, काय करावं, परवडत नाही ना. मग कीर्तन तिकडं काढून ठेवली मी, जुनी आणली इकडं. एकदा काय झालं, आमच्या आळंदीमध्ये माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. 140 मुले शिकायला. एक मुलगी होती गाडीमध्ये, छान गायन करते. कीर्तन झाल्यानंतर ती रडायला लागली, 8वीची मुलगी. म्हटलं काय झालं, कशाला रडते? ती म्हटली ताई आताच पप्पाने 700 रुपयाची चप्पल घेऊन दिली होती, चप्पल चोरी गेली. आता कीर्तन 11:30ला संपलं. म्हटलं आता 11:30 वाजता हिला चप्पल कुठून देणार रात्रीला? म्हटलं काळजी करू नको. मी तिच्या कानात म्हटलं तू पण हाण कोणाची तरी. तिने हाणली, गाडीत जाऊन बसली. इकडं सत्कार वगैरे झाला, कीर्तन समारोप झाला, सगळं झालं. नंतर माझी चप्पल सापडाना. माझी चप्पल घेऊन गाडीत बसली. कोणाला कशाचं सुख, कोणाला कशाचं सुख. संसारामध्ये किती प्रयत्न करा, नाही सुख मिळत महाराज. जसं चित्त तसा, जशी श्रद्धा तसं फळ. बायको म्हणू लागली तुम्ही जा ना पंढरपूरला, जा ना पंढरपूरला. तो म्हटलं काय आहे तिकडं? ती म्हणली शेजारचा माणिकराव पहा, एकदा का गेलं आणि तिकून बिस्किटाचं पोतं आणलं तर महिनाभर बिस्किट विकत घेत नाही. ते म्हटलं असं आहे का? जातो म्हटलं. मग निघालं ना वारीला. 2 मुक्काम पुण्यात, 3रा मुक्काम सासवडच्या घाटात. याने हिनं तर नुसतं बिस्किटच सांगितलं होतं. याने एक बिस्किटाचं पोतं, एका बॅगमध्ये राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, कुणाच्या चपला आणि रावटीत गेल्याच्या नंतर नंबरचे चष्मे काढून ठेवला, काही टाकला नंबरचे चष्मेच गोळा केले. 20 दिवस वारीत होतं, पण 20 दिवस आंघोळ केली नाही. असा वास सुटला, घम 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 वास सुटला. तिथं गेलं पंढरपूरमध्ये, चंद्रभागेत घुसलं. एकाची साबण, दुसऱ्याचा टावेल, घासीत आहे घासीत आहे घासीत आहे. कोळसा किती घासला तर काळ्या रंगाला चकाकी चढते. तो काय गोरा होणार आहे का? आज शिरलं म्हटलं आज शेवटचा दिवस, बघू आता देव काय देतो. बाहेर आल्याबरोबर त्याला अशी चांदीच्या धातूसारखी एक पेटी दिसली. त्याला आनंद झाला. तो म्हटलं देवानेच दिली. घेतली पेटी, घेतली बॅगीमध्ये टाकली, निघलं बिगर टिकटी रेल्वेने. टीसी आला हे बाथरूम मध्ये शिरायचं. आता जे वारीला जातात त्यांना चांगलंच माहिती, टीसी आला की वारीला बाथरूम मध्ये. कसं तरी आलं, इकडं उतरलं, स्टेशन कोणतं आहे जाल नाही का, तिथं उतरलं. तिकडून इकडं गावात बायकोला मग सांगितलं हे बघ या राजगिराचे लाडू, हे चापल्याचं पोतं आणि बिस्किटाचं पोतं. ती म्हणली एवढंच आहे का? ते म्हटलं हे नंबरचे चष्मे. तुझ्या बापाला तुझ्या माईला सगळ्याला वाट आणखी, कारण ती पण तशीच होती. फसलं रे फसलं, जसल्याला तसलं. ती म्हटली आणखी. तो म्हटलं थांब जरा दम धर. मग बॅगेतून हळूच एक पेटी काढली. आय तिथं खुशच झाली. पेटी पाहून वाजून पाहिली तर तिला वाटलं सोनच आहे काय त्याच्यात, पण त्याला बारीक कुलूप होती. ते गेलं आणि चॉबी बनवून घेऊन आलं. दुसऱ्या दिवशी हळद कुंकू लावलं त्या पेटीला, अक्षदा वाहिला, फूल वाहिलं, पूजा केली, दर्शन घेतलं पेटीचं. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. दर्शन घेऊन पेटी उघडली. त्या पेटीत सोनं नाही, चांदी नाही, पैसे नाही, मग 2 वस्तारे आणि 3 कैच्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी सुख आहे महाराज. ती राधा म्हणते देवा तू एकदा वारकरी होऊन पहा. अरे तू एकदा वारकरी होऊन पहा आणि मग तुला कळू दे. आषाढी वारी कॅन्सल झाल्याच्या नंतर, रद्द झाल्यानंतर वारकरी घरी रडतो. ही वारकऱ्याची
मस्त आहे देवा. तू एकदा आमच्यासारखं होऊन पहा रे देवा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया. मैंने तो अपना सब कुछ गाना जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया है. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. मुझे मिल गया मन का प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. खऱ्या अर्थाने आई लेकरावरती प्रेम करते, बहीण भावावरती प्रेम करते, बाप मुलीवरती प्रेम करतो. तेवढं प्रेम एकदा भगवंतावरती करून पहा. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. देवा तुझ्या कृपेने आम्ही बोलतोय, तुझ्या कीर्तनामध्ये गातोय, तुझ्या कृपेने हे सगळं चालतंय. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. 15 दिवस झाले कीर्तनाला बाहेर आहे. आवाज थोडा बसलाय माझा, आज प्रवास पण लांबचा झालाय. भगवंताच्या कृपेने सर्व काही चालतं. खऱ्या अर्थाने या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मला एका व्यक्तीने एक प्रश्न केला होता. ऐका, एका व्यक्तीने फार एक गोड प्रश्न केला होता. तो म्हटला, ताई आम्ही धंद्यामध्ये लॉस झालो, फार तोटा झाला, फार नुकसान झालो. 2 वर्ष झाले मालाची भरपाई सुद्धा निघाली नाही, फार तोटा झाला, नफा काहीच झाला नाही. माझ्या त्या व्यक्तीसाठी एक उत्तर होतं सुंदर. ते कदाचित तुमच्यासाठी सुद्धा असू शकतं की तुमचं 2 वर्षामध्ये फार तोटा झाला, पण नफा काय झाला हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लाखो लोक मेलेत. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लाखो लोक मेलेत आणि लाखो लोक जिवंत आहेत. पण तुमचं नाव जिवंताच्या लिस्टमध्ये लागलंय. हा तुमच्या जीवनातला एक नफा आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद आपल्याला मिळणार नाही. म्हणून भजनामध्ये तो आनंद घ्यायचा आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही घेतला आमची अवस्था असवायचा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा आणि शेवटच्या चरणात सर्व
रे